बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा। कामगार मोर्चा जिल्हा महामंत्री आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहासिनी नायडू यांच्या वतीने अयोध्या या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील श्री रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या जुईनगर आणि सेक्टर 4 या ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याच पार्श्वभूमीवर 2024 चे कॅलेंडरचे उद्घाटन भाजप नेते विजय घाटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते। या निमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले। श्लोक आज म्हणायचा, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नामावर आनने। आज संपूर्ण भारत देशामध्ये माझी जी पिढी आहे किंवा माझ्या नंतरची जी पिढी आहे ती एवढी चांगली अनुभूती घेते की प्रभू रामचंद्र स्थापित होताना 550 वर्षानंतर आम्हाला ते बघायला मिळतंय। भले आम्ही अयोध्येला नाही जात, पण आज कुठे ना कुठेतरी एक अंतःकरणात भाव आहे की मी त्या देशाचा नागरिक म्हणून जन्माला आलो की ज्या देशात आज प्रभू रामचंद्र स्थापन होत आहे। आज तुम्हाला खरं सांगायचं तर आज जे काही झालं ते पक्ष वगैरे राजकारण सोडून द्या, पण प्रत्येक हिंदू मग तो कुठल्याही विचारांचा असून दे, कुठल्याही पक्षाचा असून दे, कुठल्याही धर्माचा असून दे, पंथाचा असून दे, तो गदगद आहे, तो अत्यंत आनंदित आहे। कुठल्याही स्ट्रीटवर जा तिथे सगळेजण पार्टिसिपेट करतायत। आणि आज एस्टिमेटेड, आता आम्ही बोलत होतो, एस्टिमेटेड पार्टिसिपेशन 3 ते 3.5 लाख लोक ऍक्च्युअल फील्ड मध्ये काम करतायत, कार्यकर्ता म्हणून किंवा पार्टिसिपंट म्हणून काम करतायत। ह्याच्यापेक्षा काय अपेक्षित ठेवायची? हा एक वैश्विक स्तरावर उत्सव झालेला आहे। 30 देशामध्ये हा उत्सव सेलिब्रेट होतोय। सगळ्या देवळामध्ये रॅली निघतात। माझे मित्र बोस्टनचे, त्यांनी सांगितलं आम्ही बोस्टन एरियातील सगळ्या देवळावर 200 गाड्या घेऊन राऊंड मारून सगळ्या देवाचं दर्शन घेऊन होतो। अजून काय साध्य करायचं आहे? आणि हेच म्हणतात भारत विश्वगुरु म्हणतात भारताला, ते याचसाठी म्हणतात की समाधान, आत्मिक समाधान, मर्यादा हे जे काही शिकवलं असेल ते भारताने जगाला शिकवलंय। त्याची सुरुवात आज पुन्हा सुरू झालेली आहे, एवढं माझं माननीय आहे रामभक्त म्हणून। त्याच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला आजचा दिवस, याची देवी याची डोळा पाहता येतोय, ज्याच्यासाठी लाठाठाठा खाल्ल्या ते वातावरण आजही नजरेसमोर आहे। आणि आज एवढ्या वर्षांनी रामलल्ला त्यांच्या मूळ स्थानी विराजमान झाले। हा समस्त हिंदूंचा सन्मान आहे, हा समस्त भारतवर्षातल्या आराध्याचा सन्मान आहे। आणि म्हणूनच हा सोहळा, हा आजचा दिवस, हा सोनियाचा दिदू आज अमृते पाहिला असा आहे। हा सोन्याचा दिवस आम्ही पाहतोय। समग्र भारतवर्ष हा राममय झालाय आणि या राममय भारतामध्ये आता रामराज्य सुरू झालंय। हे रामराज्य म्हणजे काय तर आदर्श राजा हा राजा राम। या राजा रामाचं राज्य, इथे प्रत्येक हाताला काम, जाती धर्म विरहित राज्य, प्रत्येकाला सुख समाधान आणि उत्तम आरोग्य म्हणजे रामराज्य। आणि या रामराज्याची नांदी आज सुरू झाली आहे आणि येत्या काळामध्ये हे रामराज्य अधिक सुजलाम सुफलाम होणार आहे। आणि म्हणून भारतवर्षात प्रचंड आनंद आहे आणि याच्या साक्षीदार होण्याचा मला संधि मिली, यासाठी त्या प्रभु रामाच्या चरणी मी नतमस्तक है। जैसा कि आप देख रहे हैं, हमारे सेक्टर 4 के शिव मंदिर में जन सैलाब उमड़ा पड़ा है। हम लोग घर घर जाकर सबको अक्षता बांटकर इनविटेशन देकर आए थे और बहुत अच्छा पॉजिटिव रिस्पांस आया। अभी अभी उनकी प्राण प्रतिष्ठा हुई है। हमारे गूज़बम्स आ रहे हैं, सबकी आंखों में आंसू थे। 500 साल की अपनी तपस्या के बाद ये देखने मिला है और हमको बहुत आनंद है कि हम इस शुभ अवसर के साक्षी बने हैं। और हमने यहाँ पे भोजन प्रसाद का भी व्यवस्था रखा है और सुबह से सब आकर लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। बहुत अच्छा लग रहा है और सब मंदिर के ट्रस्टी लोगों को, सुहासिनी को और हमारे जितने भी डोनर्स हैं वो सबका मैं हृदय से आभारी हूँ। जय श्री राम। हेलो, हमारा बहुत साल का 500 साल का तपस्या है, उसमें बहुत लोगों का योगदान भी है, बलिदान भी है कि आज हमारा सामने एक प्राण प्रतिष्ठा हो चुका है अयोध्या में। हम लोग बहुत देख के बहुत खुश हो रहे हैं। अच्छी बात। हम लोगों ने ये आयोजन किया है राम प्रसाद, ये सबके लिए बहुत ही शुभ दिन है और हर्ष का दिन है सबके लिए। इतने वर्षों के बाद रामलला की मूर्ति की स्थापना और मंदिर की स्थापना हुई, तो आप देख रहे हैं कि कैसे सब लोग मिल के जय श्री राम का नारा लगा रहे हैं
और बहुत ही हर्ष का दिन है सभी के लिए। सर्वप्रथम तर जय श्रीराम। आज आपण 500 वर्षाचा संघर्ष नंतर आज आपल्याला हे उत्साह, हे जल्लोष जे आपल्याला बघायला भेटत आहे ते आपण एक त्याचे साक्षीदार आहोत, याचा मला खूप गर्व आहे। कारण की आज इतिहासमध्ये आम्ही आपल्या जेव्हा पिढींना बोलणार तर आम्ही सहभागी होतो, हे आमच्यासाठी खूप म्हणजे गर्वाचा भाव आहे। असं एक हे आहे, माझा एक ट्रेंड आहे होता कि क्या वो हम लोग अयोध्या नहीं जा सके तो हर मंदिर को हम अयोध्या बनाएंगे। आज प्रभू रामच्या इकडे स्मारक आहे, तिथे आज ह्या शिवजीचं मंदिर जे आहे तिथे आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलं। आमच्या सर्व जे टीम आहेत, भट मॅडम आहेत, हेमाजी आहेत, मौली आहे, कविता, म्हणजे आमची जो फुल टीम आहे यांनी खूप संघर्ष घेतला। कारण की आज जे RSS कडनं जे आपल्याला वर्ण जे अक्षता आलेले, अयोध्या मंदिर कडनं जे पत्रिका आलेले, ते सगळं घर घर घेऊन जाऊन देणं, सर्वांना आमंत्रण करणं, हा कार्यक्रमासाठी सर्वांचा सहभाग। कसं असतं, एक माणूस कधी शेवटी काही करू शकत नाही, सगळ्यांची टीम लागतं। त्या टीम मध्ये आज आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलं। हा जे कार्यक्रम आहे आमच्या ज्या प्रभागात आहे, तिसरा कार्यक्रम आहे, 3 कार्यक्रम झालेले आहेत, एक स्वामी समर्थ मठात आणि सेक्टर 4 मध्ये आणि 2 मध्ये। हा 3 कार्यक्रम आम्ही आयोजन केले आहेत आमच्या प्रभागात रामजीसाठी, आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत। तुम्ही बघत असाल, हा फक्त सेक्टर 4 चे पब्लिक आहेत, सेक्टर 2 चे सगळं पब्लिक त्या साईडला आहेत, आणि जीवनगरचे सगळं, म्हणजे सगळं सुंदर हा आयोजन सगळं झालेलं आहे। आणि मी ऍक्च्युली हे सगळं प्रभू रामजीचीच कृपा आहे, कारण की त्यांच्याशिवाय हा शक्य नाहीये, कारण की त्यांची मर्जी होती की एवढा मोठा उत्साह झाली पाहिजे। आणि आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही हा एवढा मोठा उत्साहाचा आम्ही साक्षीदार आहोत, सहभागीदार आहोत। आणि पुन्हा मी सर्वांना शुभेच्छा देते। आणि आपल्याला म्हणजे आता नेक्स्ट आम्ही सर्वांनी मिळून, म्हणजे मी आज बोलू इच्छिते की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी एकदा अयोध्या जाणार आहे। हेच माझी इच्छा आहे की आमच्या सगळ्यांसोबत मला जायचं आहे। आणि पुन्हा एकदा मी तुम्ही सर्वांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया अजमेरचा रिपोर्ट, नवी मुंबई।